षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती तब्बल 91 बनवल्या होत्या आणि 92चं लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर एकाच गावामधील दोन संघ आपल्याला इन ॲक्शन दिसणार आहेत. माऊली स्पोर्ट आमने विपक्ष यत्निका स्पोर्ट आमने या दोन संघादरम्यान आपल्याला पुढील लढत पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल यत्निका स्पोर्ट आमने संघाचे संघनायक आपण यत्निका स्पोर्ट आमने संघाचे संघनायक टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतायत. एक चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल, चांगले बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकाच गावामधनं दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि जरूर त्यांचा सराव देखील एकमेकांसोबत होत असेल आणि त्या सर्वांचे डावपेच देखील त्यांना जरूर ठाऊक असतील. तो सध्या या हंगामाचा विचार केला, सीझनचा विचार केला तर माऊली स्पोर्ट आमने संघ सध्या रँक करतोय दुसऱ्या क्रमांकावरती. तर लगेचच विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे आणि आज आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगानं आज उद्घाटनाचा दिवस, पहिला दिवस, त्यामुळे थोडंसं उशीर शेड्यूल या ठिकाणी स्टार्ट झाले. सो प्लीज विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघांना वेळेबद्दल आपण सहकार्य कराल. गोलंदाजी मार्क वरती. तर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सत्यम जो संघाचा संघनायक आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर, ज्यानं भरपूर चांगली इनिंग सादर केली होती किरवलीच्या मैदानावरती. भरपूर चांगला खेळ राहिला होता त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये माऊली स्पोर्ट आमने संघाचा. तर चला विनंती असेल यत्निका स्पोर्ट आमने संघाचे कर्णधार आपण वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. भरपूर सारी पारितोषिक मित्रांनो आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि एखादा खेळाडू देखील खुश होईल मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावल्यानंतर. जवळ तब्बल 6 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचसाठी या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेले आहेत. त्या सर्व दात्यांचं आपण मनस्वी आभार मानूया. निश्चितच या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी जरूर येतील आणि त्यावेळी त्यांचा सत्कार, हार्दिक स्वागत देखील आपण अगदी थाटामाटात करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज विजयचा वापर केला जाईल यत्निका स्पोर्ट आमने संघाच्या वतीनं. तर सलामीची जोडी सत्यम आणि सागर, निश्चितच स्वतः कर्णधार सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळी पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करेल विजय ओव्हर द स्टंप. पहिलाच बॉल कट केलाय, गॅप शॉट शोधला जरूर, परंतु तेवढं चांगलं संपर्क पाहायला मिळाला नाही. मिडलिंग व्यवस्थित झालं नव्हतं बॅट आणि बॉलमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा केला जाईल. डावाला या ठिकाणी सुरुवात करतोय आणि वैयक्तिक देखील अकाउंट ओपन करतोय बॅट्समन सत्यम. एक हाय स्कोरिंग पहिलीच मॅच आपल्याला या स्पर्धेमध्ये हाय स्कोरिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितच या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ या दोन्ही संघांचा राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण इंटरेस्टिंग काय आहे तर दोन्ही एकाच गावामधनं संघ खेळत आहेत. तर दोन्ही संघांना डावपेच जरूर ठाऊक असतील एकमेकांचे. गोलंदाज तयार, विजय ओव्हर द विकेट. यावेळी पुढे ठेवण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, लॅप स्वीप, स्लॉक स्वीपचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार.
चांगला स्ट्रोक अगदी डोळ्यांच्या खाली बॉलच्या लाईनमध्ये आले आणि त्यानंतर तो स्ट्रोक अटेम्प्ट केला होता बॅट्समन सत्यमनं. 4 धावेसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4च्या मदतीने 6 वरती जाईल. अतिशय चांगला टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. GTC दिवसेंदिवस निश्चितच चांगली कामगिरी, चांगली उंची गाठत असताना, मग ते क्रिकेट असो किंवा अदर कोणता इव्हेंट असू द्यात, फक्त टाईप करा यूट्यूबवरती. यूट्यूबचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. त्यांना देखील निश्चितच आपल्या प्रतिसादाची गरज आहे आणि भरपूर चांगलं काम देखील करतायत आणि त्याची दाद द्यायलाच हवी. तर चौकार आलाय सत्यमच्या बॅटमधनं. थोडंसं अंडर प्रेशर असेल गोलंदाज. नाही, पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक 38 रेषेच्या बाहेर आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसला यष्ट्यांच्या मागे. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट केली जाईल. हा देखील धावसंख्या 7 वरती जाईल. पहिले षटक मार्गस्थ आहे. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय, जो सीमेरेषे लगत क्षेत्ररक्षण करतोय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. यावी सुरेख बॉल, पेस परिवर्तन आणि लेंथ जर पाहिली पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. निश्चितच थोडंसं पुढे ठेवण्याचा प्रयत्न आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल वळला. सागर पहिला बॉल फेस करतो. थोडंसं मिडलिंग करणं गरजेचं आहे, आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. यावेळी मी म्हणेल गोलंदाजाचं चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा सज्ज. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज, जास्त वेळ खर्च केला जातोय यज्ञिका स्फोटामने आपल्या वतीनं. लॉंग रनवे आहे, ओव्हर द स्टंप येत आहेत. यावी शॉर्ट ऑफ लेंथ, इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल डीप मिडविकेट सीमेरेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि जाईल सीमेरेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावेसाठी चौकार. मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 11 वरती. चांगली बॅटिंग ना, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी व्हायलाच हवी. ती फटकेबाजी कुठेतरी इथे होत असताना माऊली स्फोट आमने संघाच्या माध्यमातून निश्चितच मित्रांनो पहिली रजनी स्पर्धा ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. फील्ड मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळी स्वीप शॉट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल एका टप्प्याने सीमेरेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन सागरच्या बॅटमधनं. संख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये पहिल्या मॅच आणि दुसऱ्या मॅच मध्ये तर भरपूर चांगली ओव्हर, जरूर विकेट मिळाली नाही तरी देखील 15 धावा खर्च केल्यात. निश्चित ग्राउंडचा विचार केला, खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी अक्षरशः नंदनवन आहे खेळाडूंसाठी, बॅट्समनसाठी खास करून. कारण ज्या प्रकारे बॉल बॅटवरती येतोय, मिडलिंग करणं तितकंसं कठीण नाहीये आणि तेच पाहिलं 15 धावा धावफलकावरती लागल्यात इथे बॅटिंग करत असताना. टॉस जिंकल्यानंतर निश्चितच मी म्हणेल निर्णय गोलंदाजी करण्याचा जो स्वीकारला यज्ञिका स्फोट आमने संघाच्या संघनायकाने, जर पहिली मॅच बघितली असती तर निश्चितच जरूर तो निर्णय चुकीचा. कारण पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये फ्री माइंडेड बॅटिंग केली यांनी खांडवा संघाच्या फलंदाजाने 91 धावा बनवल्या. त्यानंतर देखील फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलमध्ये कंपल्सरी असतील. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय.
धावसंख्या 15 वरती. बघा फील्ड रेस्ट्रिक्शन 38 सर्कल मध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 प्लेयर ठेवावेच लागतील. चला सामन्याला सुरुवात करा. कुठल्या प्रकारे वेळ दौडू नका प्लीज. पंच उमेश केने आणि पंच कृष्णा केने अतिशय चांगले अंपायरिंग या विभागामध्ये आपल्याला सातत्याने करताना दिसतात. त्याहून ते एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. ते सर्वात मोठा महत्वाचा भाग आहे. तर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. प्रशांत निश्चितच राऊंड विकेटने येतील गोलंदाजी करण्यासाठी. अजूनही सत्यम आणि सागर ही सलामीची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. तो ब्रेक थ्रू मिळवून देईल का? कर्णधाराने जो विश्वास या ठिकाणी प्रशांत वरती ठेवलाय त्या विश्वासावरती सार्थ ठरेल का? निश्चित आपल्याला येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये समजेल. राऊंड विकेट. पहिलाच खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. बिमरचा इशारा आला आणि पुढचा बॉल हा फ्रीट असेल. पूर्णपणे संधी असेल इथे. मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. निश्चितच आपण चर्चा करत होतो की विश्वास दाखवला प्रशांत वरती. प्रशांत शांत ठेवेल का फलंदाजांना? परंतु तसं काही घडलं नाहीये त्या ठिकाणी. मात्र आपण जर पाहिलं तर प्रशांतच्या बिमर वरती एक षटकार येताना बघितला. पहिलाच बॉल टाकत होता. अजूनपर्यंत लिगल बॉल आलेला नाहीये आपल्या षटकामधील. निश्चितच आपण पाहू शकता आमच्या ड्रोनच्या आधारे आपण आमचं समालोचन कक्ष त्या ठिकाणी जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळी ओव्हर पिच बॉल आहे लॉंग ऑनला. फ्रीटचा बॉल झेल स्वीकारले त्या ठिकाणी. निश्चितच झेल त्या ठिकाणी स्वीकारली होती. फ्रीट असल्या कारणाने फलंदाज बचावला गेलाय. निश्चित आपण पाहू शकता या ड्रोन द्वारे निश्चित द्रोणाचार्याद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते आमच्या DTSच्या माध्यमातून. हे आमचं VIP डाईज. डाव्या बाजूला आपण पाहू शकता आमचं टॉस बॉक्स. निश्चितच आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला हा क्रीडांगण. निसर्गाच्या कुशीत अक्षरशः डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले क्रीडांगण आहे मित्रांनो. चारी बाजूने हिरवळ झाडे आपल्याला पाहायला मिळते. आणि हा पहा निश्चितच जय बजरंग भावाली चषकाचा हा क्रीडांगण अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला गेलाय अनंत केने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. निश्चितच ओव्हर द विकेटने अजून एक फुलटॉस बॉल आहे. झेल होईल का? झेल ड्रॉप झाले त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार जातोय. पंचांचा इशारा काय येतोय हे पाहणं अजूनही गरजेचं आहे. आणि यस पंच 6 धावसंख्येसाठी षटकार इथे सांगत असताना मिळतील 6 धावा. मित्रांनो अगदी गोलाकार हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. बापदेवपाडा. निश्चितच या गावामध्ये हे बसलेलं क्रीडांगण आहे. आणि चारी बाजूला आपण पाहू शकता हिरवळ अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण आहे मित्रांनो. आणि त्या क्रीडांगणावरती निश्चितच आणि चांगली अशी खेळपट्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय कॅच केलंय आमच्या कॅमेरामॅननं. GTC यावेळी यष्टांच्या मागे बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. एकदम कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती 30 रन्स. यावेळी उंच हवेमध्ये बॉल आहे. मिस टायमिंग फटका डीप मिड विकेटला जज करतायत त्या ठिकाणी. फर्स्ट विकेट इज गॉन नाउ. बॅट्समन सत्यम बॅक टू द डगआउट.
न्यू बॅट्समन इन. यावेळी सुरेख फटका पूल गेला, खेचून मारला अक्षरशः. त्या ठिकाणी गोलंदाजांच्या भावनांशी खेळताना दिसला सागर. षटकार खेचतोय. मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच 36 धावा. काय अँगल या ठिकाणी कॅच केला जातोय पाहू शकता मित्रांनो. आपली खेळपट्टी निश्चितच पंच कृष्णा केने यांनी त्यांच्या सोबत नॉन स्ट्रायकर फलंदाज आणि प्रशांत टर्न होताना गोलंदाजी मार्क वरती. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका, स्लॉग स्वीप. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. षटकार. रन्स ऑन बोर्ड. निश्चितच मित्रांनो जय बजरंग भाबले आयोजित जय बजरंग चषक 2021 आपण पाहतायत. अतिशय कुठल्याच प्रकारे कमतरता आपल्याला पाहायला मिळाली नाहीये या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 6 पारितोषिक निश्चित पाहायला मिळतात आणि भव्य दिव्य निश्चितच चषक देखील, आकर्षक ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. मित्रांनो 4 दिवसीय ही स्पर्धा असणार आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये ज्या प्रकारची अपेक्षा प्रेक्षकांनी ठेवली होती त्या अपेक्षेवरती कुठेतरी खरे उतरत असताना आजच्या दिवसामधील संघ आपल्याला पाहायला मिळतात. ही दुसरी मॅच लढत आपण पाहतोय मित्रांनो. नेक्स्ट मॅच आपण स्वराज स्पोर्ट नांदकर विपक्ष शिवशक्ती लोणार अशी पाहणार आहोत. तर दोन्ही कर्णधारांना आपण इन्व्हाइट करूया. या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्यामध्ये टॉस केलं जाईल. धावसंख्या 42 रन्स. धावफलकावरती तिसरं षटक. मार्गस्थ गोलंदाज देवीन आलाय जो की कर्णधार आहे. यावेळी ओव्हरपिच झालाय. फटका चांगला आलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बघतच राहिला. चेंडू सीमा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. या फलकावरती 48 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल वरती देवेंचा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. काय बॅटिंग केली जाते आणि अगोदरच आपण म्हटलं होतं की का दुसऱ्या क्रमांकावरती आम्ही रँक करतोय. निश्चितच हे पाहू शकता मित्रांनो आमचं VIP डाईट्स अधिनमन गणरायाला. निश्चितच गणपती बाप्पांच्या पूजनानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली आणि मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी थोडासा पाठलाग करण्याचा प्रयत्न अधिकच बाहेर वळतोय. पण वाईट बॉलचा इशारा करतायत. एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. 49 रन्स ऑन बोर्ड. निश्चितच भरपूर चांगली कव्हरेज दिली आहे. स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलंय. यावेळी फटका चांगला आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. चांगली फलंदाजी अरुण इथे करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी खेचलेत. बॅटिंगला 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. कुठल्या प्रकारे संयम दिसत नाहीये हे पाहू शकता. आमचं VIP डाईज वरती आमचे राकेशजी दिगाडकर असतील, साई बजागे असतील, त्याचबरोबर अनंत केने असतील, त्याचबरोबर सुरेंद्र दलवे असतील आणि आदी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या. टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती झेपावतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे.
धावफलक एका धावीच्या मदतीने पुढे जाईल. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावफलकावरती लागतात. बॉल गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावी लाईन चुकीची आहे. पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. अवंतरता अजून एक जोडली जाईल. मी अगोदरच म्हटलं होतं की सर्व सामने आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळणार आहेत. निश्चितच सागरने देखील ज्यावेळी दुसरं षटक समाप्त झालं त्यावेळी 2 बॉल 2 षटकार खेचले होते. पाहायचं सलग तिसरा येईल का त्याच्या बॅटमधनं. शॉर्ट ऑफ लेंथ जरूर होता. लाईन चुकीची आहे. अजून एक वाईट बॉल. नाही, प्रेशर दबाव हा स्पष्ट दिसतोय. कारण धावा भरपूर होत आहेत आणि आपण तेच पाहत असतो क्रिकेटमध्ये. ज्यावेळी गोलंदाजाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवरती एखाद दुसरा षटकार येतोय त्यावेळी गोलंदाज अधिक प्रेशरमध्ये जातोय आणि तेच आपल्याला सध्या पाहायला मिळालं. कुठेतरी षटकार आपण गोलंदाज देवेंच्या ओव्हरमध्ये पाहिले. त्यानंतर प्रेशर दबाव थोडासा येताना यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल सोडली त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दबाव स्पष्टपणे दिसतोय. आता मात्र धावसंख्या जसजशी उंच जाईल तसतसं मात्र खेळाडूंवरती हा दबाव येत राहील आणि तेच आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण पाहणार आहोत स्वराज स्पोर्ट नानकर विपक्ष शिवशक्ती लोणाड. दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. देविन वन्स अगेन. शॉर्ट ऑफ लेन कंट्रोल लुकचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो त्या ठिकाणी, परंतु थ्रो थोडंसं लेझी आला. मी म्हणेल लेझी क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये आळशी वृत्ती दाखवणं गरजेचं नाहीये. खूप महागात पडेल. कारण 4 षटकं तुम्ही फक्त खेळतायत आणि जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 90 ओव्हर एका दिवसाला खेळायला लागत असतात. ते खेळाडू कसे खेळत असतील आणि आपण 4 षटकं देखील कंप्लीट खेळू शकत नाहीयेत. कॅच उरली तो बॉल का? कॅच उरली तोच बॉल ना? नाही बॅटमॅनच्या बाजून रिझल्ट आहे. बघा ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच इथे ग्राह्य धरण्यात येईल. तर याच दरम्यान मनोहर केने आणि शरदजी केने यांचं शुभागमन होताना त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाज तयार. देवेन ओव्हर द विकेट ना. यावी फटका चांगला आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय. यावी कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय बॅट्समन सागर. बॅक टू द पवेलियन. मात्र सागरला बाद करण्यामध्ये यश आले, परंतु मी म्हणेल थोडासा उशीर झाला. सागरनं 31 धावा तब्बल बनवल्या
वैयक्तिक बॅटिंग करत असताना 9 चेंडूंचा सामना केला होता, 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी किरण आलाय, जो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला उभा असेल. शेवटचा अंतिम षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज मुरलीधर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हा जो मुरलीधर आहे, साई स्पोर्ट किरवली आयोजित इथे ज्यावेळी स्पर्धा रंगली होती त्यावेळी आय थिंक 8 धावा या गोलंदाजाने वाचवल्या होत्या. ज्यावेळी शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज होती. भरपूर चांगलं क्रिकेट, भरपूर चांगलं षटक ते पाहिलं होतं आपण, परंतु इथे देखील त्याच षटकाची नितांत गरज आहे. फुलटॉस झाला, चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलं. 4 धावींसाठी चौकार. चौकार अशा मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 66 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा इथे जमा झाल्यात. भरपूर बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच भूपेशला देखील थोडंसं बिझी ठेवलंय, आमच्या भावेश केनेला देखील बिझी ठेवलंय आणि आमच्या पंचांना देखील इथे बिझी ठेवले. फलंदाजाने ज्या प्रकारे फटकेबाजी केली जाते, शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. निश्चितच आपण पाहिलं तर गोलंदाज मुरलीधर पहिला बॉल चांगला हाताळला, त्यानंतर एक फुलटॉस केला आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. वन्स अगेन ओव्हर द स्टंप. यावेळी पुढे ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाले. बॅटची इनर एज चायनीज कट, लेमन कट ज्याला म्हणतात. बॉल शॉट फाईन लेगला जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. 67 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 67 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. शिवशक्ती लोणार विपक्ष स्वराज स्पोर्ट नांदकर. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी फटका फसलाय, मिस टायमिंग झालाय, तरी देखील धावा योग्य मिळत असताना 6 धावांसाठी षटकार. निश्चितच धावसंख्या पुढे सरकत असताना 73 रन्स, 73 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा मिस टायमिंग फटका होता या ठिकाणी. वाटलं नव्हतं की सीमेरेषेच्या बाहेर जाईल, तरी देखील 6 धावा इथे मिळत आहेत. निश्चितच गोलंदाजांसाठी भरपूर कठीण असणार आहे ही खेळपट्टी आणि हा ग्राउंड. यावेळी चांगले कमबॅक, गुडलेनच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडंसं डीप राहिला. डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका फसलाय का, मिस टायमिंग इथे देखील झाला, परंतु इथे अंतर कापता आलं नाहीये. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 73 रन्स ऑन बोर्ड. 73 धावा धावफलकावरती लागल्यात. 74चं लक्ष असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकी करण्याकरिता. ज्या ठिकाणी खेळणारे संघ आहेत स्वराज स्पोर्ट नांदकर विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट लोणार. दोन्ही संघाचे संघनायक विनंती करतोय आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन जॉईन व्हायचं आहे. तर आजच्या दिवसातील मित्रांनो आपण तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करत आहोत. स्वराज 11 नानकर विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट लोणार असा हा सामना रंगणार आहे. मी सन्माननीय शांतारामजी भालेकर आणि आमनेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहरजी केणे या 2 मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत आणि आम्हाला हे शीतपेय लाभलेलं आहे. मिस्टर प्रभाकर भांबरे यांच्या माध्यमातून आम्हाला हे विनिंग कॅप्टनसाठी शीतपेय लाभलेलं आहे. थम्स अप. आज खूप तुफानी करते आहे आणि पाहूया या 2 संघाच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघ आपण लगेचच यायचं आहे कारण आमचे मान्यवर सुद्धा आलेले आहेत. तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आपण टॉस बॉक्स पाहू शकता.
सुमित केबल नेटवर्क्स प्रोप्रायटर अनंता केणे आणि तुषार केणे. कॅप्टन या पण लगेचच या प्लीज. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच्या दिवसातील तिसरा सामना प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. आणि मी भालेकर काकांना विनंती करतो की आपण हा टॉस उडवायचा आहे. तर नानकर संघाचा कॅप्टन इथे कॉल देत आहे. छापा असं त्यांचा म्हणणं आहे पण तो आलेला आहे टेल अर्थात काटा आलेला आहे. तर हा नाना जातोय शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या बाजूने. मी मनोहरजी केणे यांना विनंती करतो की आपण थम्सअप द्यायचा आहे. प्रभाकर भांबरे यांच्या माध्यमातून आम्हाला हे विनंती करतो की आपण पुण्याच एकदा जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. टॉस जिंकल्याचा जास्त आनंद आहे की शीतपेय मिळाल्याचा जास्त आनंद आहे तुम्हाला? टॉस जिंकल्याचा. टॉस फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. काय करणार प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? बॅटिंग. बॅटिंग करणार आहात. काय रिझन? म्हणजे जास्त धावा तुमचा जोडण्याचा मानस आहे. तर जो संघ तुमचा नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये उतरते तोच संघ आहे की काय मला खेळाडूमध्ये चेंजेस पाहायला मिळतील? थोडी चेंजेस झाले. तर किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 70-75. 70-75 धावांसाठी तुम्हाला इथे चांगला खेळ प्रस्थापित करायला लागेल. तर कोणत्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहेत की तो चांगली फलंदाजी करेल? आमिर. आमिरकडे तुम्हाला अपेक्षा आहे. या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द म्हणू शकशील? नाही म्हणू शकणार. ओके, तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपण जाऊया आता. मात्र नानकर संघाचे कॅप्टन माझ्या समेत आहेत. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जिंकला असतं तर तुमचं निर्णय काय असतं? टॉस जिंकला असतं तर माझा निर्णय क्षेत्ररक्षणच असता, कारण आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये टेनिसच्या चेंडूचा वापर केलेला आहे. तर तुम्ही टेनिसच्या चेंडूवर कधी या अगोदर सराव केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे? नाही. तर मात्र कुठेतरी आव्हान खडतर असेल तर गोलंदाजांना इथे मात्र चांगला स्पॉट पिक करावा लागेल. तर कोणत्या गोलंदाजाकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? सूरज आणि अमोलकडून जास्त अपेक्षा आहेत. तर चांगली मॅच तुमच्याकडून आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. शिवशक्ती स्पोर्ट लोणार वन द टॉस इलेक्टेड बॅट फर्स्ट अगेन्स्ट स्वराज 11 नानकर संघासमोर. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामना सुरू होता आहे. थँक्यू. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी 74 धावांचं लक्ष्य असेल. 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी यत्निका स्पोर्ट आमनी या संघाला. एकच गावातील हे 2 संघ आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. माऊली स्पोर्ट आमने संघाने खूप छान धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पिचच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी टोलवलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली. मात्र जोपर्यंत चेंडूची फेकी होत आहे तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केला. सलामीवीर जोडी आपण पाहू शकता प्रशांत आणि देवेन. आणि सागर आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतो या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आज कुठेतरी मात्र हाय स्कोरिंग सामने आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण टेनिस चेंडूचा मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वापर होताना आपण पाहतोय. फुलटा चेंडू आहे. अगदी रडारमध्ये चेंडू मिळतोय आणि मात्र चेंडू फेकून दिला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे. प्रशांतच्या बॅटमधून ह्याच फटक्यांची मात्र यज्ञिका स्पोर्ट आमच्या संघाला आवश्यकता आहे. काही कारणास्तव मनोहरकडे मात्र संघामध्ये इन नाही. परंतु पाहूया या ठिकाणी जे प्लेन 11 मध्ये ते खेळाडू आहेत त्यांच्याकडे मात्र कशा प्रकारची फलंदाजी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की तुम्ही सीमेरचा ताबा घ्या. ज्यावेळी चेंडू सीमेरच्या पलीकडे निघून जाईल त्यावेळी तुम्ही लगेचच चेंडू मात्र आणून द्यायचा आहे. आणि आज कुठेतरी फलंदाजांना मात्र या ठिकाणी पूर्णपणे संधी आहे की तुम्ही
आपल्या करिअरची बेस्ट इनिंग्स त्या खेळपट्टीवर खेळू शकता. ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्याच मॅचमध्ये काय जबरदस्त इनिंग्स आपण पाहिली. तब्बल एनकेस्पोर्ट खानोल संघाने 92 धावा जोडल्या होत्या आणि त्यामध्ये 54 धावांची इनिंग्स आपण पाहिली मिस्टर सौरभच्या बॅटपद्धा. या ठिकाणी मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत सुरेन सत्यम आहेत त्या ठिकाणी. पहा झेल ड्रॉप झालाय परंतु चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने अडवलंय अगदी सीमेरेषे लगत. परंतु फलंदाजाने मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. असं वाटतं की कुठेतरी सूर्याची किरणं आली असावी डोल्यावर आणि त्याच कारणे मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. परंतु प्रशांतला मात्र जीवनदान मिळतो ही एक चांगली बाब आहे यज्ञिकास्फोट आमने संघासाठी. आतापर्यंत प्रशांतने खूपच छान आपल्याला प्रभावित केलेला आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये. कुटुंबाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न शॉट खेळाडू सज्ज आहे परंतु मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतो या डीप फायनलकडे आणि या ठिकाणी पहा विनाशकाली प्रीत बुद्धी चेंडू सीमेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. परंतु या ठिकाणी क्षेत्रक्षण चांगलं आलं होतं परंतु पहा कुठे पाहता मात्र चेंडूची फेकही केली आणि अगदी अजून एक खेळाडूला मात्र या ठिकाणी त्याने हिट केलं. होत असतो कधी कधी ती काही संकट ऐकतोय आणि तशाच प्रकारची स्थिती आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आज आपण यज्ञिकास्फोट आमने संघाची या दुसऱ्या इनिंग्समध्ये आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 4 चेंडूला मात्र फेकी केली सागरने आणि 4ही चेंडूंवर मात्र चेंडूच्या मिरिटप्रमाणे फटकेबाजी आपण पाहिली. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण बिनगडीबाज 14. टार्गेट आहे 74 धावांचं. अजूनही इथून तुम्हाला 60 धावा जोडायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 20. म्हणजे या स्पर्धेमध्ये आज आपण म्हणू शकतो की कितीही धावांचा पाठलाग तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा प्रकारची खेळपट्टी आणि तुम्हाला ज्या चेंडूची आवश्यकता असते मोठे फटकेसाठी तो चेंडूचा मात्र या स्पर्धेमध्ये वापरला जातोय आणि त्याचा मात्र पुरेपूर फलंदाज फायदा उचलताना आतापर्यंत. थोडंसं दडपण पाहतोय आपण सागरवर. पंतांनी मात्र दंडित केलं. पहिला स्वेअर चेंडू पहिली अतिरिक्त धाव. खूपच छान गुणलेखिकेची भूमिका पार पडताना आमचे गुणलेखक भावेश ज्याप्रमाणे त्याची शरीरसृष्टी आहे त्याचप्रमाणे बोटांची जादू मात्र दाखवताना स्कोअर कार्डवर. पहिली स्पर्धा आहे स्कोरिंग करताना थोडंसं दडपण होतं त्याच्यावर. आता मात्र नक्की थोडंसं रिलॅक्स असतील. सागर पुन्हा एकदा हायवे एंडकडे मात्र आपल्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करेल. हा चेंडू खूप छान आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं जी अपेक्षा मात्र फलंदाज प्रशांतने मात्र केली नसावी. यस आणि त्याच कारणाने पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिला डॉट चेंडू आपण या ओव्हरमध्ये पाहिला. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 15. आता मात्र संपर्क झालाय परंतु लिडिंग एज चेंडू हवेत आहे. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक अरुण कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. ज्या विकेटची गरज होती तो विकेटचं पतन होत असताना या ठिकाणी प्रशांतला मात्र महागारी परतावा लागतो. यज्ञिकास्फोट आमने संघाला लागणारा हा पहिला झटका फलंदाज बाद. धाव मात्र खर्च केली नाही आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केला सागरने. शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 15. मात्र विजयासाठी आपण जर या ठिकाणी विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 59 धावा तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण हे समीकरण पाहू शकता. माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट आमने असा हा सामना पाहतो. एकच जंगलातील हे 2 वाघ एकमेकांसमोर या ठिकाणी मात्र झुंजत आहेत आणि दोन्ही संघाचा विचार केला तर या सत्रामध्ये
खूपच छान परफॉर्मन्स आपण पाहतोय, कारण माऊली स्पोर्ट आमने संघाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर रँक करतो या, आणि यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचा विचार केला तर सोनालीच्या स्पर्धेमध्ये या संघाने खूपच छान कामगिरी केली होती. आणि नक्कीच कुठेतरी कॉन्फिडन्स मात्र दोन्ही संघांचं मात्र या ठिकाणी उंचावलेलं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, परंतु स्वागत केलं आहे गोलंदाजाचं षटकाराने बिगिट. आताच आठवण झाली की सोनालीच्या स्पर्धेमध्ये हेच दोन संघ सेमीफायनलमध्ये होते आणि त्या सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट आमने संघाने मात्र विजयश्री प्राप्त केली होती. परंतु या ठिकाणी षटकार आल्यानंतर देवेंच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आपण पाहिलं, कारण पूर्णपणे मैत्रीपूर्ण लढत आहे. परंतु खूपच छान फटका इथे मात्र या ठिकाणी खेळलाय. अजून एक मात्र हुक करतोय, काय जबरदस्त फटका, अगदी आकाशवाणी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. गोलंदाज करायची आणि कुठल्या चेंडूचा मात्र टप्पा ठेवायचा, कारण बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन विकेट पाहिले. त्याच्या धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं. धावांचा वेग या दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाईल अतिशय वेगाने, ज्याप्रमाणे एखादा रुलावर ट्रेन अतिशय वेगाने पळत असते त्याचप्रमाणे हे धावफलक पुढे सरकताना तब्बल 27 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सिली पॉइंट आहे, परंतु त्याचा दडपण काही नसणार. फलंदाज देवेंवर सिक्सर हॅट्रिक प्राप्त करतोय. जबरदस्त फलंदाजी T4 टॅट, जसं तसं उत्तर यज्ञिका स्पोर्ट आमने संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून दिला जातोय. मात्र अनुभवतोय धाबाच धावा आपल्याला या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. कुठेतरी मात्र महागडं षटक किरणचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र कुठे संकटामध्ये आता सापडतोय माऊली स्पोर्ट आमने संघ. धावसंख्या पुढे जात असताना 1 अजूनही 41 धाबींची आवश्यकता आहे येणारे 15 चेंडूमध्ये. इथे मात्र स्लाग करण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला, हाऊस दॅट लेग बिफोरच्या रूपाने अजूनही संधी निर्माण होऊ शकेल. धावची संधी सुद्धा होती, मात्र ती गमावली. भरपूर काही चित्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु फलंदाजाने एक धाव इथे मात्र चोरटी पूर्ण केली. कारण क्रिकेटचा खेळ पाहिला तर प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. मी वारंवार सांगत असतो की ज्याप्रमाणे शिक्षणामध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. आणि मात्र या ठिकाणी पहा, एक छोटी धाव पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट झाला तर कुठेतरी पंचांना विचार करावा लागला त्या ठिकाणी, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या घरामध्ये. 34 धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. अजूनही 40 धावा जोडायच्या आहेत येणारे 14 चेंडूंमध्ये. इथे मात्र कुठं चेंडू होता, विजयला संधी होती, शॉटम पुल करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु चेंडूचा वेग फार जास्त असल्या कारणाने पाहू शकता आपण चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही मात्र या ठिकाणी संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. आज खरोखरच प्रेक्षकांना या ठिकाणी संधी असेल की तुम्हाला ज्या प्रकारचे सामने पाहायला आवडत असतात तशा प्रकारचे सामने तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. हाय स्कोरिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, कारण सामन्यापासून पाहतो की प्रत्येक फलंदाज इथे मात्र या खेळपट्टीचा चांगल्या प्रकारे फायदा उचलतोय. पुढचा चेंडू आहे, सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे तर क्षेत्ररक्षक फक्त बनतात त्या ठिकाणी प्रेक्षक, कारण त्यांच्या डोक्याच्या वर निघून जाईल.
त्यांचा इशारा षटकार. गरज आहे. आपण समीकरण पाहिले तर नक्कीच कुठेतरी स्क्रीनवर आपल्याला खूप मोठं समीकरण पाहतोय, परंतु ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत जणू का असं वाटतं की हे समीकरण कुठेतरी सोपं पाहायला आपल्याला. आपण हे बॅटिंग कार्ड पाहू शकता. प्रशांतच्या बॅटमध्ये 6 चेंडूमध्ये 14 धावा पाहायला मिळाल्या, परंतु प्रशांत मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. त्यानंतर देवींच्या बॅटमध्ये आपण 18 धावा पाहतो, 4 सामोरा गेला, त्यामध्ये 3 सिक्सर आपण पाहिले. आणि त्यानंतर विजयच्या बॅटमध्ये 2 मध्ये 6 धावा इथे मात्र आपण पाहतोय. खूपच छान या ठिकाणी कव्हरेज पाहायला मिळतो या जीटीसीच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे आणि त्याचमुळे मानतो की ही वाहिनी उंच भरारी घेतोय. भिवंडी तालुका असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वत्रिक ही वाहिनी आज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकता 2 पंतांची जोडी आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. या पंताची सुद्धा मात्र खूपच छान कामगिरी पहिल्याच मॅचपासून आपण पाहतोय. खेळ सुरू ठेवा, जास्त वेळ आपण या ठिकाणी दौडू नका. बारा चेंडू विजयासाठी 34 धाब्याची गरज असताना मात्र गोलंदाज ऋषी इथे मात्र मार्गस्थ होते या राऊंड द विकेटने. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप केला जातो, खूपच छान. परंतु बॅकवर्ड स्क्वेअरकडे मात्र खेळाडू सज्ज आहे. चांगली फेकी पाहायला मिळते, फक्त एकच धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त या ठिकाणी मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण फलंदाज देवेंच्या माध्यमातून. दोन्ही संघांची आपण जर कामगिरी पाहिली तर खूपच छान कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. परंतु क्रिकेटचा भाग आहे, जो जिता व सिकंदर. पाहूया धाबांचा नक्कीच पाठला खूप छान प्रकारे केला जातोय. 11 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, अजूनही 33 धाब्यांची गरज. हा षटक फार इम्पॉर्टंट असतील माऊली स्पोर्ट आमने संघासाठी. परंतु या ठिकाणी पाहू शकता आपण नाट्यमय क्रिकेट. हे अशा प्रकारचे दृश्य तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलं नसेल आणि ते दृश्य आज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि मात्र मी जीटीसीला नक्कीच विनंती करेन की ही क्लिप तुम्ही टाकायची आहे युट्यूबवर. काय नाट्यमय क्रिकेट, काय फनी मोमेंट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं की फलंदाज या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि सक्सेसफुल होईल, परंतु त्यानंतर अशी स्थिती निर्माण झाली की फलंदाज कुठेतरी बाद होताना मात्र वाचलेला आहे. पंचांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला स्मित असे आपण पाहतो की त्यांना सुद्धा मात्र मोमेंट प्रथमताच पाहायला मिळाला असेल कदाचित. नो बॉल आहे, 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर. आपला एकच धाव कारण फलंदाजाने धाव पूर्ण केली नाही आणि मात्र हा चेंडू असणार आहे फ्री हिट. काय मुवमेंट आपण पाहिलं या मॅच मध्ये. ऋषी पुन्हा एकदा फ्री हिट चेंडूचा सामना करतो. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साईडला मात्र पिक करायचं होतं, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन झालं नाही आणि त्यांचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. ही व्हिडिओ मात्र नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी फॉरवर्ड होईल, त्यात काही शंका नाही. सायंकाळी 17पर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ, तुम्हाला ही क्लिप पाहायला नक्कीच मिळेल. आणि नक्कीच या क्लिपमध्ये आमने गावाचं नाव नक्कीच लौकिक होणार आहे, त्यात काही शंका नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि इथे मात्र अंडरआर्म थ्रो सुद्धा झालं होतं. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ऋषी पुन्हा एकदा कुठेतरी जास्त वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की स्वतःवर कंट्रोल तो मात्र ठेवू शकला नाही. उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 1 गडी बाद 44. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला 11 चेंडूमध्ये धावा जोडायच्या आहेत, ते म्हणजे 30. टार्गेट आहे 74 धावांचं. आता मात्र खूपच छान कमबॅक डिलिव्हरी पाहतोय आपण गोलंदाज ऋषीकडनं. अजून हा सामना पाहतो ढोलायमन स्थितीमध्ये आहे. कधी
फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय. ज्याच्यावर डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळते त्यावेळी आपण फलंदाज थोडंसं प्रेशर पाहू शकतो, दडपण पाहू शकतो. परंतु एखादा मोठा फटका जर बॅटच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळाला तर गोलंदाजावर पूर्णपणे दडपण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला नक्कीच मिळेल. ऋषी राऊंड द विकेटने पुन्हा एकदा वारंवार प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचे, परंतु टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. डीप ओव्हरनं मात्र सत्य मिळतात, चेंडू मात्र या ठिकाणी उचलतील, फेकतील. सत्य मात्र एकच धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कुठेतरी ऋषीने मात्र या षटकामध्ये धावा वेगाने येत होत्या त्या धावांवर कुठेतरी नक्कीच लगाम लावलेले आहे. 2 अतिरिक्त चेंडू पाहिले, परंतु त्यानंतर एकही मोठा फटका आपण या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिला नाही. कमबॅक षटक मी अगोदरच म्हटलं की हे षटक फार इम्पॉर्टंट असलेल्या माऊली आमने संघासाठी आणि तोच षटक इथे मात्र हाताळताना 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला 28 धावा इथून जोडायच्या आहेत. हाय स्कोरिंग मॅच. इथे मात्र पहा चेंडू उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातोय. अगदी क्लोज विकेट किपिंग आज सागरकडे पाहायला मिळतोय आणि त्यावेळी आपण जर पाहिलं तर थोडंसं फलंदाज ला मुवमेंट मिळत नाही, कारण जागेवरच मात्र फटके खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी भाग पाडतोय. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र लिडिंग एट टॉप एज चेंडू हवेत आहे, परंतु एस्टनच्या पाठीमागे मात्र चांगला क्षेत्ररक्षण आज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी चेंडूला मात्र गॅदरिंग केलं त्यावेळी नक्कीच या ठिकाणी अतिशय वेगाने सुद्धा फेकी पाहायला मिळाली. खूपच छान गोलंदाजी ऋषीकडनं आपण पाहतो या तिसऱ्या ओव्हरमध्ये. एकही चौकार किंवा एकही षटकार आपण पाहिला नाही, फक्त सिंगल आणि डबलच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अचूक लेंथवर इथे मात्र गोलंदाजी पाहतोय. असं वाटतं की ऋषीने कुठेतरी मात्र केल्पिटर एखादा स्पॉट पिक केला आणि त्या स्पॉटच्या निमित्ताने मात्र गोलंदाजी साकारतोय. पहा अजून एक छान पैकी चेंडूची फेकी पाहायला मिळते. या जागेवरच मात्र या ठिकाणी ऑन द राईज फटका केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु पूर्णपणे बीट झालाय आणि अशा रीतीने तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त ऋषीने धावा खर्च केलेल्या आहेत 7. एकूण धावसंख्या पाहिली तर आपण एक गडी बाद 47. तर समीकरण आहे आपण आता पाहू शकतो. या ठिकाणी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 27. डू और डाय स्थिती आहे. हिट आउट नाहीतर गेट आउट, कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला या धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि पाहूया या स्लॉग षटकामध्ये मात्र कशा प्रकारचा खेळ विजय आणि देवेनकडनं मात्र पाहायला मिळेल. देवेनने सुरुवात काय केली होती जबरदस्त. आपल्या इनिंगला 3 चेंडूमध्ये 3 षटकार प्राप्त केले, परंतु त्यानंतर कुठेतरी त्याच्या खेळावर थोडंसं आपल्याला या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले. परंतु या ठिकाणी काय सुरुवात करतोय फलंदाज विजय. पहिल्याच चेंडूवर हाणाघाती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, वाईड इश, मिड विकेट चिमरच्या पलीकडे निघून जाणारा हा संघर्षमय षटकार. त्याचं षटकाराने 5 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पावलांचा वापर आडव्या बाट्याने मात्र फटका पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त देखना फटका, जिथे वारा तिथे मारा आणि मात्र सफल ठरतोय फलंदाज विजय. बॅक टू बॅक दुसरा बिगिट 6 धावांसाठी षटकार. असफल ठरत असताना माऊली स्पोर्ट आमने संघ 12 धावा 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले 27 धाब्यांची गरज होती आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो.
क्रिकेटमध्ये कधी भविष्यवाणी मात्र केली जात नाही. पावलांचा वापर या ठिकाणी मात्र चेंडू कार्पेटची साने मात्र निघून जातो या अगदी जमिनीला गुदगुल्या करत, परंतु सत्यक पण चूक पाहायला मिळते. थोडंसं हेजिटेशन झालं. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा फलंदाजाने अगदी सहजपणे पूर्ण केल्या. तुम्हाला दुहेरी तिहेरी धाव घ्यायची असेल तर पहिली धाव फार वेगाने घ्यायची असते. थोडंसं क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्याच कारणाने पाहतो की सत्यकपणे चूक झाली आणि प्रेशर आहे दोन्ही संघांवर आपण पाहू शकता. कारण आता समीकरण पाहिलं पण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं आहे. फुलटॉस चेंडू आहे परंतु मिस टाइम फटका. चेंडू हवेत डीप स्क्वेअर लेगला खेळाडू सज्ज आहे. जी एक रोमांचक मॅच झाली होती ती आता मात्र कुठेतरी ती रंगत नक्कीच कमी होताना पाहिलं, कारण मैदानाच्या आतमध्ये झालंय विकेटचं पतन. फलंदाज बाद. काही जबरदस्त खेळ यज्ञिका स्फोट आमच्या संघाने 2 षटकापर्यंत केलं होतं. तब्बल 40 धावा जोडल्या होत्या. परंतु एक टर्निंग पॉईंट षटक आपण पाहिलं ते म्हणजे गोलंदाज ऋषीचं. कारण आपल्या स्पेलमध्ये फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या आणि तिथूनच मात्र या ठिकाणी जो विजयाचा सुगंध होता तो मात्र माऊली स्फोट आमच्या संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत मात्र दरवलताना आपण पाहिलं. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 2 चेंडूमध्ये धाब्यांची गरज आहे ती म्हणजे 13. इथे मात्र गोलंदाजाने जर एकही अनलिगल चेंडू जर फेकला नाही तर मात्र विजयापासून माऊली स्फोट आमच्या संघाला मात्र कोणीही या ठिकाणी वंचित ठेवू शकणार नाही. परंतु क्रिकेटचा केला आहे. एका चेंडूमध्ये आपण 17 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत. एका चेंडूवर 11 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये तुम्हाला 13 धावा इथून जोडायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. परंतु या ठिकाणी लिगल डिलिव्हरी पाहतोय. फटका खूपच छान आहे परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. आता मात्र एका चेंडूवर 12 धाब्यांची गरज. दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे या ठिकाणी दोन्ही संघाने हा सामना खेळलाय. चांगला फलंदाजाने चांगलं योगदान दिलं. त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा पाहिलं तर ऋषीचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी साकारली आणि मित्र म्हणे की या विजयामध्ये कुठेतरी हा शिल्पकार ठरेल. तर शेवटचा चेंडू दिनेश इथे मात्र या ठिकाणी हाताळेल. फटका तर खूपच छान आहे आणि सीमेरेषेच्या पलीकडे सुद्धा निघून जाईल. परंतु यज्ञिका स्फोट आमने संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. हार्ड लक यज्ञिका स्फोट आमने अँड वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन माऊली स्फोट आमने संघ. तर लोणार संघाच्या कॅप्टनला आणि नांदकर संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण चेंडू निवडण्यासाठी लगेचच यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न खर्च करता असताना लगेचच आपण चेंडू निवडून घ्यायचा आहे. जर एखाद्या संघाने चेंडू निवडला नाही तर जे आयोजक संघ तुम्हाला चेंडू देतील त्या चेंडूवर तुम्हाला मात्र खेळावं लागेल. आणि जाऊया आता मात्र सामनावीराच्या पुरेसरकडे. तर या सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर ऋषीने खूपच छान कमबॅक केलं.